बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतल्यानंतर भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्र विरोधात गरळ ओकली आहे। संपूर्ण देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई आणि महाराष्ट्राचे योगदान काय असा सवाल निशिकांत दुबे यांनी विचारलाय। आपल्या घरात कुणीही सिंह असतो, तुमच्यात हिम्मत असेल तर बिहार, तामिळनाडू, उत्तर प्रदेशात या, तुम्हाला दाखवून देऊ, महाराष्ट्र बाहेर या, तुम्हाला आपटून आपटून मारू असं आव्हान निशिकांत दुबे यांनी दिलेलं आहे। आता महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत म्हणून घाणेरडं राजकारण सुरू आहे असा आरोप निशिकांत दुबेंनी केलाय। भाजपच्या निशिकांत दुबेंना कोण ओळखतं, आम्ही कोणत्याही भाषेच्या विरोधात नाही, मात्र त्रिभाषा सक्ती केल्यास सहन करणार नसल्याचं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलंय। तोडाफोडा आणि राज्य करा हे भाजपचे राजकारण असल्याचं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलंय। तर हेच मराठी भाषेचे मारेकरी असल्याचं म्हणत पहलगाम हल्ल्याची तुलना करणाऱ्या शेलार यांच्यावर उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे। महाराष्ट्र कुणाच्या तुकड्यांवर जगत नाही, मराठी माणसाचं जीडीपी मध्ये किती योगदान आहे हे सांगायची गरज नाही, आशिष शेलार यांनी निशिकांत दुबेंच्या वक्तव्यावर पलटवार केलाय। भारतातील सर्वच भाषा या राष्ट्रभाषा आहेत। हिंदी मराठीच्या वादावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ही भूमिका जाहीर केली आहे। राज्यात ओयो हॉटेलची साखळी वाढते, सुधीर मुनगंटीवारांनी विधानसभेत याबाबत मुद्दा मांडला। सुसंस्कृत राज्यात सुसंस्कृतीचा ऱ्हास होत असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर गृहराज्यमंत्र्यांनी ओयो हॉटेलचा अभ्यास करावा अशी मागणी मुनगंटीवार यांनी केली आहे। मीरा भाईंदरमध्ये उद्याच्या मोर्चाला खरं तर आजच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे। मोर्चा काढला तर कारवाई करण्यात येणार आहे। सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्यांवर देखील पोलीस उपायुक्तांनी कडक इशारा दिलेला आहे। मनसे नेते अविनाश जाधव यांना मीरा भाईंदरमध्ये 1 दिवसाची बंदी घालण्यात आली आहे। याबाबत पोलिसांनी त्यांना नोटीस दिली। दरम्यान कितीही केसेस केल्या तरी मोर्चामध्ये जाण्याचा निर्धार जाधव यांनी केला आणि त्यानंतर साधारण सकाळी 3-3:30च्या दरम्यान अविनाश जाधव यांना ताब्यात घेण्यात आले। मीरा भाईंदर शहरामध्ये मराठी हिंदी वादानंतर मराठी एकीकरण समितीने शहरात ठिकठिकाणी बॅनर लावलेले होते। हे बॅनर पालिकेने पोलिसांच्या उपस्थितीत काढून टाकलेत आणि यामुळे मराठी नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय। सप्टेंबरपर्यंत नवी मुंबई विमानतळाचा पहिला टप्पा सुरू होणार आहे। राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत याबाबत घोषणा केली। ठाण्यातील टेंभी नाका परिसरात उद्धव ठाकरेंना डिवचणारा बॅनर पालिका प्रशासनाने काढून टाकलाय। यावेळी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी बॅनर काढण्यास विरोध केला, मात्र परवानगी विना बॅनर लावल्याचं म्हणत पालिकेने बॅनर काढलाय। पनवेलमध्ये खांदेश्वर रेल्वे स्टेशन समोर अवैध कबूतरखाना असल्याचं समोर आलंय। यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय। तातडीने कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। अंबरनाथमध्ये धावत्या स्कूल व्हॅनमधून 3 विद्यार्थी रस्त्यावर कोसळले। 2 विद्यार्थ्यांना किरकोळ तर एका विद्यार्थ्याच्या डोक्याला मोठी दुखापत झाली आहे। या प्रकरणात पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले। मुंबई अहमदाबाद महामार्गावरील मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे। वर्सोवा परिसरात रस्ता दुरुस्तीचं काम सुरू असल्याने वाहनांच्या लांब रांगा लागल्यात। दरम्यान वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतो। रायगडच्या अलिबागमध्ये पीएनपी नाट्यगृहाचं खासदार शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। यामुळे रायगडमधील कलाकारांना मोठा फायदा होणार आहे। बदलापूर पश्चिमेच्या महावितरण कार्यालयामध्ये कर्मचारी ग्राहकांसोबत उद्धटपणे वागत असल्याचं समोर आलंय। यामुळे ग्राहकांनी संताप व्यक्त केला। तातडीने कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। यंदाच्या आषाढी वारीनं सर्व विक्रम मोडून काढलेत। आषाढीच्या दिवशी पंढरीत 27 ते 28 लाख भाविकांनी गर्दी केली। एआयच्या सहाय्याने केलेल्या मोजणीतून ही माहिती समोर आली आहे। आता एक मोठी बातमी, राज्याच्या अनेक भागात आजही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। विदर्भातील 8 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आलाय। विदर्भातील अमरावती, वाशिम, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तसंच रत्नागिरी आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। तर पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, जळगाव, पुणे घाटमाथा, नाशिक घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा
हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे। उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता असल्यानं येलो अलर्ट हवामान खात्यानं दिलेला आहे। मुंबईतील वैतरणा जलाशय 90% भरले आणि यामुळे जलाशयातून 3000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। धुळे जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे। यामुळे जामखेली धरण हे 100% भरले। यामुळे परिसरातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलाय। वाशिम जिल्ह्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली। पावसामुळे सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय झाली आहे। दरम्यान पिकांचं नुकसान होणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। राज्यातील निवडणुकांचं पडघम वाजल्यानंतर विविध राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरू केलेली आहे आणि आता निवडणूक आयोगाने देखील यासाठी महत्त्वाची बैठक बोलावली आहे। निरंजन डावखरे यांच्या पुढाकारातून ठाणे सिव्हिल रुग्णालयामध्ये बाळ डायलिसिस केंद्र आणि PICU स्थापन करण्यासंदर्भात आरोग्य मंत्र्यांसोबत उच्चस्तरीय बैठक पार पडली। ठाण्यामध्ये अशा सुविधा निर्माण करणं ही काळाची गरज असल्याचं उपस्थित सर्व अधिकाऱ्यांनी मान्य केलं। अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमच्या मुदतपूर्व सुटकेची मागणी सध्या योग्य वाटत नाही असं म्हणत हायकोर्टानं फटकारलंय। सालेमवरील दहशतवाद शिवाय हत्येचा कट रचणं, खंडणी अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद असून ते माफी योग्य नाहीत असं मतही हायकोर्टानं व्यक्त केलंय। जुन्या वाहनांना HSRP लावण्यासाठी राज्य सरकारनं नियुक्त केलेल्या कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळाचाच उपयोग करावा। त्याच संकेतस्थळावर शुल्क भरण्याचं आवाहन RTOकडून करण्यात आलं। सुशील केडियाचं ऑफिस फोडणारे मनसेचे माथाडी कामगार सेनेचे अध्यक्ष सचिन गोळे यांच्यासह मनसेचे माथाडी कामगार सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते राज ठाकरेंची आज भेट घेणार आहेत। निवृत्त ACS आणि राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष मुकेश खुल्लर यांचं निधन झालंय। हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानं त्यांचं निधन झालंय। अमरावती मतदारसंघाचे माजी मंत्री जगदीश गुप्ता यांचा शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश पार पडला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये त्यांनी पक्षप्रवेश केला। ख्वाजा मोहम्मद बादशाह कादरी यांचा सालाबाद प्रमाणे 48वा संदल कर्नाटकात पार पडतोय। या संदलमध्ये महाराष्ट्रातील बहुतांशी अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी होतात। यासाठी रेल्वे मंत्रालयातर्फे हैदराबादहून विशेष ट्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे। पलावा येथील नवीन उड्डाणपुलाची नागरिकांनीच पोलखोल केली आहे। पावसामुळे संपूर्ण उड्डाणपुलावर चिखल झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। मुंबईसह राज्यातील प्रवाशांना वाहतूक सेवेसाठी ई-बाईक टॅक्सीचा पर्याय खुला झालाय। राज्यात लवकरच ई-बाईक टॅक्सीला मंजुरी मिळणार असून अधिकृतरित्या रस्त्यावर ई-बाईक टॅक्सी धावणार आहे। महाराष्ट्रात किमान 50 ई-बाईक टॅक्सींचा ताफा असलेल्यांनाच परवाना दिला जाणार आहे। आता एक मोठी बातमी, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रामध्ये सध्या धुवाधार पावसाने हजेरी लावलेली आहे। तब्बल 9,82,413 दशलक्ष लिटर पाणी जमा झालंय। तर 7ही तलावात 67.88% जलसाठा जमा झालाय आणि त्यामुळे आता मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे। विशेष म्हणजे गेल्या वर्षी 7 जुलै रोजी फक्त 14% जलसाठा शिल्लक होता, तर यावर्षी 7ही तलावात 67.88% जलसाठा जमा झालाय। हे पाणी गेल्या वर्षीच्या तुलनेत 54% जास्त असून गेल्या 3 वर्षातील सर्वाधिक साठा आहे। हा जलसाठा पुढील वर्षी मार्चपर्यंत पुरणारा आहे। नाशिकमध्ये गेल्या 2 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे आणि त्यात त्र्यंबकेश्वर परिसरासह घोटी आणि इगतपुरी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यानं धरणांमधून विसर्ग सुरू करण्यात आलाय। त्यामुळे नाशिकमधील भाम, भावली, आळंदी, वालदेवी, भोजापूर, केळझर ही धरणं 100% भरली असून तर गंगापूर धरणात 59.48% पाणीसाठा आहे। उजनी धरण क्षेत्रामध्ये मेमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे 20 जूनपासून उजनी धरणातून पाणी सोडण्यात आलं होतं। यामध्ये 20 जून ते 3 जुलै या कालावधीमध्ये उजनी धरणाच्या दरवाजातील विसर्गाबरोबरच विद्युत प्रकल्पासाठी देखील 1600 क्युसेकनं विसर्ग सोडला जात होता। या कालावधीमध्ये तब्बल 3.783 दशलक्ष युनिट म्हणजेच 37,83,000 युनिट वीज तयार झालेली आहे। अमरावती इथे पुढील 24 तासात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे। त्या अनुषंगाने नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन अमरावती महानगरपालिका आयुक्तांनी दिलंय। तर लोकांना मदतीसाठी एक हेल्पलाईन नंबर देखील जारी करण्यात आलाय।
नाशिकमध्ये पावसामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पालेभाज्या आणि फळभाज्यांची आवक घटलेली आहे आणि याचा मोठा परिणाम किरकोळ बाजारावर झालाय। रविवारी आषाढी एकादशीला मागणी कमी असताना जवळपास 50% भाज्यांचे दर हे 100 रुपये पार झाले। जून महिन्यामध्ये देशातील राज्यनिहाय जीएसटी संकलनात महाराष्ट्राने 30,553 कोटी रुपयांचं उत्पन्न प्राप्त करत आघाडी घेतलेली आहे। जून महिन्यामध्ये जीएसटीमध्ये सर्व भारतीय राज्यांमध्ये सर्वाधिक योगदान देणाऱ्या राज्याचा मान महाराष्ट्राने मिळवलेला आहे। गोरेगाव पश्चिमेकडील मोतीलाल नगर 1, 2 आणि 3 या म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकास प्रकल्पाला गती मिळालेली आहे। म्हाडा आणि अदानी समूह यांच्यामध्ये मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी करार करण्यात आलाय। त्यानुसार येथील रहिवाशांना 1600 फुटांचं घर मिळणार आहे। ज्ञानगंगा अभयारण्याला लागून असलेल्या बुलढाणा शहरातील मिर्झानगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळतोय। यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे। नागरिकांनी मिळकत कर भरून पुणे महापालिकेच्या विकास कामांना हातभार लावावा यासाठी गेले 2 महिने निवासी मिळकत करावर 5 ते 10% सवलत देण्यात आली होती। अखेरच्या दिवशी सायंकाळी 7 पर्यंत 7,75,140 मिळकतधारकांनी 1,411 कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीमध्ये जमा केले। अमरावतीच्या सरोज टॉकीज परिसरात बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली। अज्ञात व्यक्तीने कंट्रोल रूमला फोन करून ही धमकी दिली होती। पोलिसांच्या तपासातून काहीच आढळलं नाही। दरम्यान परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। जालन्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं आखे तो खोल स्वामी आंदोलन केलं। नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवण्यासाठी मागणी करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे ही मागणी करण्यात आली। ठाकरे बंधू एकत्र आल्यानं शेगावात ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला। दरम्यान फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली। बुलढाण्यामध्ये विद्युत खांबावर चढलेल्या कर्मचाऱ्याला अचानक फीट आली। फीट आल्यानं कर्मचारी खांबावरच लटकल्याची घटना घडली। स्थानिकांच्या मदतीनं कर्मचाऱ्याला खाली उतरवण्यात आलं। विद्युत प्रवाह नसल्यानं जीवितहानी टळलेली आहे। वाशिमच्या रिठणमध्ये शेतकऱ्यांनी बँकेबाहेर आंदोलन केलं। शेतकऱ्यांच्या अनुदानाची रक्कम देण्याची मागणी करण्यात आली। यावेळी बँक मॅनेजरना आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं। बुलढाण्याच्या मोताळा तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। शेतकऱ्यांना तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली। मनसे नेते प्रकाश महाजन यांनी रसाळगड किल्ल्याला भेट दिली। यावेळी किल्ल्यावर मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला। दरम्यान किल्ल्याच्या जीर्णोद्धाराला वेग देण्याची अपेक्षा स्थानिकांनी केली आहे।